नमस्कार मित्रांनो, आपण तर विधान फार्म तर त्यांची समाधान भाऊ त्यांचं नाव आहे, तर त्यांच्याशी आपण मुलाखत घेतो आणि त्या संदर्भात आपण दोन शब्द त्यांच्याशी माहिती घेऊया. विषय घेतला तर तुम्हाला याच्यामधनं मिळकतीचा जो विषय आहे तर काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये, का आपल्याला अजून पुढं अजून वाढवावं, अजून काही करावं, असं काय वाटतं? माझं तर 5,000 कोंबड्याचा माणूस आहे. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे माझे आता सध्या 4 शेड आहेत. तर 4 शेड असल्यामुळं माझ्याकडे 1.25 एकर क्षेत्रामध्ये मी हे केलेले आहे. त्याच्यात शेवग्याची लागवड केलेली आहे. शेवग्यामधून मला किमान वर्षाला ₹1,00,000 मिळतात आणि म्हणजे डबल हो. आणि शेवगा असल्यामुळे याच्यात कॅल्शियम असतं, ते पण पक्ष्यांना मिळतं. ते पण हो, हे पण मिळतं. आणि सरासरी 300 जरी अंडी जरी आपल्याला मिळाली तर आपल्याला ₹3,000 पर डे मिळेल. आणि जर आपल्या महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ₹9,000 आपल्याला मिळेल. आपण सरासरी 10 महिने जरी अंडे मिळाले तर किमान आपल्याला ₹9,00,000 मिळेल. बरोबर आहे. आणि प्लस आज कोंबडा किंवा कोंबडा जर विकला तर ₹700-800 मिळतात. कोंबडी विकली ₹450, ₹500, ₹600 मिळतात. बरं मित्रांनो, की समाधान भाऊने जो तुम्हाला सांगितलं का याच्यावर मिळकतीचा हा जो विषय आहे का, हे किती आहे काय आहे हे थोडंच आपण जाणून घेतलं. समाधान भाऊ, आता आपण ज्या पद्धतीने हे पक्ष्याचं कुक्कुटपालनचं जसं यांना त्याची देखरेखामध्ये कशा कशा पद्धतीने आपण यांना ठेवलेले आहेत आणि कशा पद्धतीने शेड हँडल केलेले आहेत, तर हे प्रश्न आपल्या समोर आहे. तर यांना तुम्ही दाखवा, कारण मी बोलतो तुमच्याशी गोरख आहे आणि तसेच आपल्या समोर आहेत विधान फार्मच्या मार्फतून. तर आम्हाला तुम्ही तसे आपल्या समोर येतं, आम्हाला तुम्ही दाखवा यांचं कशा पद्धतीने सांभाळ करता तुम्ही. बघा, मी सुरुवातीला माझ्याकडे 200 कोंबड्या होत्या, तेव्हा हे छोट्याशा शेड मध्ये इथून स्टार्ट केलं. या तुम्हाला दाखवतो. ही शेड आहे आमचं. आणि ही जे शेड होतं ह्या क्षेत्रामध्ये काहीच उगत नव्हतं. प्रत्यक्ष पाहिजे हे खडकच आहे, याच्यात काहीच उगत नाही. हे सगळं लेवल करून सगळं डेव्हलप केलं आणि त्याच्यावर हे शेड उभे करून हे पक्षी केले आहे. आणि संध्याकाळी निवाऱ्यासाठी हे बसण्यासाठी त्यांना सोय आहे सगळी. एकदम. आणि हे साधं असल्यामुळे ही जाळी मारली वरून, म्हणजे वरून मांजर काही घुस वगैरे काही जर आलं, साप वगैरे ह्या जाळीवर पडेल तो पक्षीपर्यंत येत नाही. अरे वा, हे खूप छान काम केलेलं असं. आणि काही टेन्शनच नाही. आणि कोंबड्यांना अंडे देण्यासाठी या तेलाची डबे लावलेली. हो, रात्री सर्व ह्या शेडवरच असतं सगळं. त्याच्यावरच सर्व काही. हो. आणि व्यवस्थित सगळी तेलाची डबे लावलेली ही अशी. हे बघा, हे बघा असे अंडे देतात. असे अंडे मिळतात आपल्याला. हो, असे अंडे मिळतात. आणि ज्यांना वाटलं बा आराम करायचा, ते आराम करायचा असलं तर याच्यावर बसतात. हा, ज्याचं खाणं झालं तर पहिले 200 पक्ष्यांचं तुम्ही अशा पद्धतीने हो केलं. आणि त्यांना बाहेर जे होतं ते फक्त 10 बाय 10च होतं शेडच्या बाहेर. अच्छा, ते छोटच होतं. हा. आणि तो तिकडचा त्याच्यानंतर गोरख आपण पुन्हा जसं आपल्याला उत्पन्न मिळवलं त्यातून आपण पुन्हा हा एक शेड बांधला. म्हणजे जसं आपल्याला जशी मिळकत झाली तसं आपण याची उभारणी केली. हो, हा पण साधच शेड आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना खूप गरम होतं आणि याच्यामध्ये गरम होत नाही. अच्छा, हे थंडासाठी उन्हाळ्यात थंडावा येतो आणि हिवाळ्यात उष्ण होत. 2 प्रकार याच्यात मिळतं. आणि हे बसण्यासाठी असतं, त्याचं रात्री नाईटला सगळं कोंबड्या याच्यावरच बसतात. हो, सर्व. तर समाधान भाऊ, हे तुम्ही तसेच आपले समोर आहेत, तर तुम्ही हे जे मार्गदर्शन करतायत तर हे खूप अति सुंदर केलेलं आहे. कारण जास्त तापमान, उष्णता न वाढो म्हणून हे तुम्ही गारवा निर्माणासाठी खूप भारी छान. बरोबर. आणि तिकडचं पण दाखवतो. म्हणजे आपल्याला जसं दरवर्षी आपल्याला जसा नफा झाला तसं आपण या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट करत गेलो. त्याच्यानंतर पुन्हा आपण हे पिल्लांसाठी शेड केलेले. पिल्लांसाठी. हो, म्हणजे
2 महिने ते 4 महिने ह्या शेड मध्ये असतात ते. अच्छा, हे लहान पिल्लांसाठी बनवलं. हो, तर हे सगळं पिल्ल आहे याच्यावर मस्त बसतात. रात्रीच्या नाईटला सगळे वर असतात सर्व गोष्टी. म्हणजे हे सर्व कप्पे 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 म्हणजे असं आहे, याच्यात 1 महिना ते 2 महिन्याचे पक्षी असतात. म्हणजे हा दरवाजा जर उघडला, हा दरवाजा उघडला सगळे याच्यात जाणार, सर्व याच्यात जाणार. सर्व याच्यात जाणार. असं हे बघा, हा परिसर आहे, याच्यात दिवसभर राहणार याच्यामध्ये. आणि शेवगांच्या झाडांचं तुम्ही खूप छान काम केलेलं आहे. हो हो, कारण ह्याच्याने गारवा सर्व पक्षी असतो. सर्व सर्व माणसाला करमणूक होत. आणि एवढे पक्षी असल्यामुळे दिसत तुम्हाला वास का काही काहीच नाही, काही नाही, एकदम स्वच्छता आहे. आणि त्या माध्यमातून गावरान पक्षी म्हटलं तर त्याला असंच निवारा पाहिजे. असं जे ह्याच्यामध्ये तो जास्ती उत्पत्ती होईल आणि त्या पद्धतीने तो राहतो. पण ह्या कोंबड्याच्याच उत्पन्नावर आता आपण जस्ट नवीन घर बांधतोय. आता हे मटेरियल सगळं तेच आहे आणि कोंबड्याच्या उत्पन्नातूनच आपण सर्व डेव्हलप करत चाललोय सगळं. आता आपण म्हणजे इथून मग तुम्ही का लांब राहता का? हो, इथून माझं घर 200 मीटरवर लांब आहे. मग येणं जाण्यापेक्षा इथंच राहायचं. हो, सर्व राहायचं असं. आणि त्याचं आता जस्ट काम चालूच आहे, ओझी हळूहळू त्याचं काम चालूच आहे. आणि हे एकदम साध्या पद्धतीनं केलेलं आहे आपण. खूप छान काम केलं. साध्या पद्धतीने काही मस्त 1 रूम किचन बांधलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं मटेरियल ठेवता येईल, सर्व ठेवता येईल. असं कोंबड्यांचं खाद्य, औषधं, पाणी. आणि हो हो, आता ही पाण्याची टाकी बांधलेली आहे. आपल्या 5,000 कोंबड्याचा माणूस असल्यामुळे आता हे पाणी फुल असतं. हो, फुल असतं. मग आपल्याला 5,000 कोंबड्यासाठी तेवढं पाणी लागणार आहे. असं तुम्ही ते पहिले जर त्याचं सर्व उत्पन्न करून हे तयार केलेलं आहे. हो हो,